तर मित्रांनो आम्ही आता चालतोय इकडे समोर कळवणी स्टेशन आहे. डोंगर रांगा दाखवतो, डोंगर रांगा एक नंबर आहे, टॉपचा विषय आहे. कोकण वेगळंच असतं पावसाळ्यात. हा इथं गाववाल्याने बांधले ना, एवढ्या पाणी वाढल्याने बेकार तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आम्ही अजून हायटीवरती आलोय, तुम्हाला अजून एक व्ह्यू दाखवतो. मागचा बघा असा बोचा घासत घासत येतोय. मी ओमकार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो कोकणात पावसाने जोरदार सुरुवात केला आहे. तर तुम्ही विचार करत असाल की भाई ओमकार रेनकोट बिनकोट घालून जातोस कुठे, तर तुम्हाला मी दाखवणार आहे पावसाळ्यातला खेळ. तर जाऊया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. आता मी आहे, दर्पण आहे, दादा आणि सार्थक येतोय, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल मागं कोण जॉईन झालं आहे बघा, सार्थक. तर जाऊया चला. तर मित्रांनो आम्ही आता चालतोय, बाकी दादा आणि दर्पण पुढे गेलेत, आता आम्ही पण जातोय. तर मित्रांनो हे बघा इकडे बहुतेक भात लावून झाला आहे. अजून तुम्हाला दाखवतो पुढे काय काय ठिकाणी अजून शेती चालू आहे, कारण पाऊस खूप उशीर आला ना. हे बघा पूर्ण शेती लावून झालं इकडे. तर मित्रांनो मी आणि सार्थक इथे पोचलो आहे. आता त्या दोघांची वाट बघतोय आम्ही. दादा आणि दर्पण मागणे येत आहेत, बघूया कधीपर्यंत येत आहेत ते. बाकी वातावरण एक नंबर झालं, थंडगार पूर्ण. तर मित्रांनो तुम्हाला डोंगर रांगा दाखवतो, डोंगर रांगा एक नंबर आहे, टॉपचा विषय आहे. कसलं दिसतं बघा, कोकणात ना वेगळंच असतं पावसाळ्यात, एक नंबरमध्ये. दाखवतो तुम्हाला काय डोंगर रांगा आहेत. हे या बघा समोर, या बघा कुठून सुरुवात आहे, कसलं वाटतं खतरनाक, पूर्ण हिरवं हिरवं हिरवं. हे बघा, हे बघा समोरचा डोंगर पण बघा खतरनाकमध्ये एक नंबरने. तुम्हाला पटरी पण दाखवतो. इकडे समोर कळवणी स्टेशन आहे, हे बघा. आता ट्रेनचा टाईम कधीचा आहे काय माहिती नाही, पण जर ट्रेन असती तर तुम्हाला नक्कीच दाखवलं असता. बाकी वातावरण आहे ना पावसाने केलं आहे, तुम्हाला दाखवतो वरती काय काय ढग आलेत. हे बघा, हे बघा इकडे पण आहेत. तर आता आम्ही इथून पुढे जातोय, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ प्रॉपर सगळं एक नंबर आहे. कोकणात ना एकदम कोकण वेगळंच असतं पावसाळ्यात. हे बघा पूर्ण इकडे पण हिरवंगार आहे. हे बघा, हे बघा. तर मित्रांनो हे बघा इकडे पूर्ण हिरवंगार झालं. हा इकडे माळा नाही, पूर्ण हिरवंगार. या साईडला पण आहे, पूर्ण हिरवंगार आहे, एक नंबर वाटते. हे बघा एक नंबर मध्ये. व्हिडिओ घ्यायची. तर मित्रांनो आम्ही फिरता इकडे आलो आहे. धरणाच्या साईडला शूट करायला परमिशन नाही, मग आम्ही ह्या साईड आलो. तुम्हाला नद्या पाणी दाखवतो किती आलं आहे. टॉपचा विषय, एकदम टॉपचा विषय. बघा इकडे सगळेजण आहे, दर्पण, दादा आणि तिकडे सार्थक. पाणी काय आहे ना एक नंबर, एवढा पाणी वाढल्याने बेकार. तुम्हाला दाखवतो, मागं तुम्हाला दिसत असेल तो बघा. हे बघा अजून तुम्हाला खाली नदीवर घेऊन जातो, ते पण मी तुम्हाला दाखवतो. एक नंबर वातावरण झालं रे, खतरनाक. मग दाखवतो किती पाणी आहे. आणि शिरवलीतली जेवढी पब्लिक आहे ना, या गावातली जेवढी पब्लिक सगळी इथे मासे धरायला येते. पाणी खूप आहे, मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला ही लोकेशन आठवत असेल तर आपण एक व्हिडिओ शूट केली होती, आय थिंक कसली शॉर्ट फिल्म शूट केलेली, इथे शूट केलेली आपण. तुम्हाला आठवत असेल तर मग दाखवतो. ते वरती आहे, ते बघा का पूल आहे असा. आणि खाली तुम्हाला दाखवतो, या गावातली माणसं एवढे मासे पकडतात ना, खतरनाक, टॉपचा विषय एकदम. धरणावर पाणी किती आहे, बाप रे. नाही माशांचा सीझन कधी स्टार्टिंगला जेव्हा पाऊस पडतो ना जोरात 3-4 दिवस, तेव्हा फक्त तो माशांचा सीझन. त्याच्यानंतर काय मासे भेटत नाहीत चांगल्या प्रमाणात. हे बघा ते तिकडं आहेत आणि मी इकडं आहे. तुम्हाला अजून थोडं पुढे घेऊन जातो. हे बघा खूप पाणी आहे. हे बघा
हा बघा मित्रांनो किती प्रेशर आहे पाण्याला. हे बघा इथं खाली खड्डा आहे, खाली खड्डा आहे इथं खाली. तिथं मध्ये कोण पडला ना तर गेला डायरेक्ट झारणात. हे बघा किती पाणी बेकार पाणी आहे. ते तिकडे सगळं ना ते बघा तुम्हाला दिसत. आणि मी इकडे आलोय. मागे तुम्हाला दिसत असेल कसला पाणी आहे, बेकार पाणी आहे. बांध पण घातले तो तुम्हाला दिसत असेल. मी पण दाखवते बघा. हे जे घातले आहेत ना, हा बांध घातलेला आहे मासे पकडाय. म्हणजे गाववाल्यांनी मिळून सगळ्यांनी हा बांध घातला होता पहिला जेव्हा पाऊस कमी होता तेव्हा. आता खूप पाणी आहे. हे बघा तिथे पाणी असणार. नाही बघा. तर मित्रांनो अजून एक चांगली लोकेशन आहे. आता तिकडे घेऊन जातो तुम्हाला. इथे तुम्ही पाणी बघितलं आहातच, रौद्ररूप नदीचं. आता जातोय वरती. ते सगळेजण वरती आहेत, त्यांना घेतो आणि मग पुढे जातो आम्ही. टॉपचा विषय, एकदम टॉपचा विषय. असं फिरायला जरा बरं वाटतं. त्या साईडला जायचं आहे काय? तिकडे नाही, इथे इथे इथं तिकडे पलीकडे तो आपेला त्या वरती. दर्पण एकदम तयार बियार होऊन आलाय. भाई आजारी होता 2-3 दिवस, आता रिकवर झाला आणि परत आमच्यावर फिरायला आलाय. फिरायला म्हणजे आमचं काम पण होता मावशीकडं, तो काम केला आम्ही फिरायला. पण काय आपल्याला भेटलं नाही. आता बघूया वरती एक इकडे भेटतात का बघू वर. व्हिडिओ काढूया. आणि आमची लवकरच एक नवीन वेबसिरीज येते, त्याला मग सपोर्ट द्या. बघूया. हे बघा हा इथं गाववाल्याने बांधले ना पाळणा. हा बघा तो वरती पण आहे मोठा मासे धरायला. हा पहिला, हा 2 नंबरचा. मी तो खाली येतो 3 नंबरचा. हा पहिला आहे. हा तिकडे त्या साईडला दुसरा आहे. आणि खालती काय हाताने पकडतात, त्याच्यामुळे एवढा काही विषय नाही. पण हे पाण्याला बांधलेलं आहे. गाववाल्यांची मेहनत आहे ही मासे पकडण्यासाठी. पाऊस मिळाला तर आपण पुढे जाऊया. चला. बघा मित्रांनो आम्ही थोडं हायटीवरती आलो आहे. बाकी दादा आणि दर्पण पुढे गेलेत. असा अर्थ किती आहे हा बघा. आणि तुम्हाला इथून एक व्ह्यू दाखवतो, टॉपचा व्ह्यू, एक नंबर. समोर बघा दिसला काय? हे बघा. बाकी तुम्हाला हे पांढरं दिसतंय, हा कुठला इफेक्ट नाही आहे. म्हणजे असं ब्ल्यू स्टोन दिसते, हा कुठला इफेक्ट नाही आहे. हा सगळा ढग आहे, ढग आकाश आहे. हा दिसतंय. हे बघा व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे इकडे. हे बघा एक नंबर आहे का नाही टॉपचा विषय. हे बघा. हो बघा आता क्लिअर दिसला असेल. तर आता आम्ही अजून पुढे जातोय. तर जाऊया पुढे. मित्रांनो शार्प टर्न बघा, शार्प टर्न. हे बघा शार्प टर्न, एकदम शार्प टर्न. बाकी व्ह्यू एक नंबर आहे. इथून खतरनाक. हे बघा बाकी खाड्या बिड्या आहेत. गाडी सावकाश चालवायला पाहिजे, आता स्लिप व्हायची. खाडूताई बघा, खाडूताई दिसते काय? हा बघा एक शार्प टर्न, बेकार शार्प टर्न. तर मित्रांनो आता आम्ही अजून हायटीवरती आलोय. तुम्हाला अजून एक व्ह्यू दाखवतो. एक नंबर पूर्ण नाथनगर पासून सगळा एरिया दिसतो, ते तुम्हाला दाखवतो. या बघायला. तो समोर टॉप दिसतो, त्या टॉपवरती आपल्याला जायचं. तो बघा एक नंबर दिसतो, एक नंबर. काय खतरनाक आहे. पूर्ण हिरवंगार कोकण नेचर, खतरनाक भारी कॉम्बिनेशन आहे. आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो इकडे पर्वतरांगा बघा पूर्ण. हे बघा एक नंबर व्ह्यू खतरनाक मध्ये. अजून वरती आहे, तुम्हाला वरती पण दाखवतो. या वरती जायचं. आता वरती जायला वाट तिथून का इथून वाट काढून जायला लागते काय माहिती. आता बघूया. या दाखवतो तुम्हाला. आता वाट काढत जायला लागते वरती, टॅपावरती जायला लागते, टॅपावर. हे बघा कसला चढ चढता. धरत जायला लागेल. हे सावकाश सावकाश, पाय सरकलं तर डायरेक्ट खाली. हे इथं काट्याचं झाड आहे. या सावकाश आहे. हा मित्रांनो दादा आता मला वरती पोचलं तुम्हाला भेटतो. आता इथं धरत जायला लागला आम्हाला. बघा आपण व्हिडिओ काढतोय. सावकाश वरती आलोय. तुम्हाला आता वरून व्ह्यू दाखवतो. एक नंबर सुंदर असा कोकण, टॉपचा विषय. हे बघा
हा बघा एक नंबर आहे बघा. हे बघा इकडे तिकडचा नाचनगर धरण येतो तो बघा त्या साईडला. बाकी तुम्ही व्ह्यू बघा साठी खतरनाक. पाण्याला फ्लो बघा कसला या बघा. हे बघा एक नंबर. तो मागचाच नाही बॅक साईडचा पण व्ह्यू दाखवतो. इकडचा तुम्ही आता बघितलात तर समोरचा व्ह्यू बघा. हे बघा पूर्ण डोंगर. हे बघा एक नंबर. हे बघा नाच करते काय कोकण. पावसाळ्यात इथं यावंच लागतं. हे बघा लय वरती आलोय आपण. आला बघा सार्थक पाठोपाठ. ओ ओ वरती ह्या टोकावर दिसताव काय सावकाश या. धरत या. दादा आणि दर्पण ते पण आले आता येतात वरती. त्यांना पण तुम्हाला दाखवतो. व्ह्यू मात्र एक नंबर आहे. समाधान वाटला समाधान. हे बघा समाधान एक नंबर. मस्त व्ह्यू आहे. हे बघा समोर तुम्हाला दिसतं ना समोर मला दाखवतो बघा. तो नातूनगर धरण आहे. आता दिसणार नाही कारण सगळा आभाळ खाली आलाय डोंगरावरती उतरलाय. हे बघा व्ह्यू बघा मित्रांनो टॉपचा विषय. तुम्ही बघू शकता हे किती वर गेले ते. आता खाली यायला त्यांची जरा हालत खराब झाली आहे. कुठेतरी घसरून पडू नका रे. सावकाश या रे. कुठे कोपऱ्यात घुसले तर बघा तुम्ही बघू शकता. मागचा बघा असा बोचा घासत येतोय. हा धावत आलेला आहे बबडू. हा बघ खात धडपडलेला आहे. नको धावूच पोरा सरकशील. हे बघा मस्ती यांची बघू शकता तुम्ही. धरत वगैरे यावेळेला काही वाटणार चढताना पण येताना जाम हे गेले फाटले होते. हे बघा हे इकडे फोटोशूट चाललाय मजबूत मध्ये. हे बघा एक नंबर फोटोशूट चाललाय. हा बघा आता तिकडे तर पण गेला फोटो काढायला. एक नंबर मध्ये आहे. बाकी वातावरण मस्त आहे. पावसाने आज चांगली साथ दिला आणि पाऊस काही जास्त पडला नाही आहे. भारी वाटते. बाकी तिथं आपल्या 2 गाड्या आहेत तुम्हाला दिसत असेल. हे बघा तर मित्रांनो वारा कसा सुटला तुम्हाला दिसत असेलच. एक मला गोष्ट सांगायची राहिली. वरती म्हणजे इथे जरा ठीक आहे सहन करू शकतो पण तो वरती वारा आहे ना फुल बेकार आहे. म्हणजे असा आहे ना सार्थक असा पुढे गेला. आता थोडा असा कुठे असताना कडेवर बिडीवरती डायरेक्ट खालती आला असता. एवढा वरती वारा येतोय स्पीडला. फोटोशूट जोरात चालला इथे सध्या तरी. तर मित्रांनो आता आम्ही इथं थोड्या वेळ थांबलो होतो. नेचर एन्जॉय केला आणि 2-4 रील शूट केल्या आहेत. बाकी बघा आपली टीम सगळी दर्पण. बाकी मागे दादा आणि सार्थक आहे बघा. आता जातोय पुढच्या लोकेशनला तर जाऊया. बघा तर मित्रांनो आपण ज्या लोकेशनवरती येणार होतो तो लोकेशनवरती आपण आता जस्ट पोहोचलो आहे. पण पाणी एवढा नाही आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे एवढाच पाणी आहे. ह्याच्यापेक्षा डबल पाणी असतं ना तेव्हा एक नंबर बघायला वाटतो. हे रौद्र रूप दिसतं याचा रौद्र रूप. हा वाटतं एवढंच हा पण पाणी आल्यावर लय भारी दिसतो. हा बघा हे बघा इकडं परत फोटोशूट चालू झाला. हे बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. सोबत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय.